मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची आणि थोड्याच वेळात मला फोन केला आणि सांगितलं की मी आज मुख्यमंत्री झालो आहे आणि आता आपल्या चित्रपटाकरता जे जे काही करावं लागेल ते सगळं मग मी करणार आहे बरं का. नंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो तर ते आमची जी काय आम्हाला जी मदत लागत होती ती आम्ही त्यांना सांगितलं. आम्ही उठलो. ते म्हणाले अहो तुम्ही पैसे मागितले नाहीत बरं का. मी म्हटलं आम्ही जो ट्रस्ट केला त्याच्यामध्ये एक नियम केला आहे, कुठल्याही फायनान्सरकडे किंवा कुठल्याही शासनाकडे पैसे मागायचे नाहीत. पैसा हा सामान्य आणि सर्वसामान्य जनतेनेच दिला पाहिजे किंवा जनतेने दिला पाहिजे असं आम्ही ठरवलं आहे. म्हणून मला पैसे मागता येत नाहीत बरं का. पुष्कळ वेळा झाला याची पुनरुक्ती पुष्कळ वेळा झाली आणि एकदा मी प्रत्येक वेळा माझं उत्तर तेच असे, त्यांचा प्रश्न तोच असे. आणि शेवटी एकदा इस्रायलला एका महाराष्ट्रीय लोकांच्याच एका संस्थेचं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये माझा सत्कार व्हायचा होता आणि म्हणून मला हे लोक त्या बरोबर घेऊन गेले. तिथे पहिल्या दिवशी आपला जो ॲम्बॅसेडर आहे तो वकील आपला आपल्या देशाचा त्याने आम्हाला पार्टी दिली पहिल्या दिवशी. त्या संध्याकाळी पार्टी होती आणि बाहेरच्या बागेमध्ये अशी होती. तर तिथे मंत्री बरं का, उपमंत्रीसुद्धा किंवा असं कोणी असला तरी मंत्री म्हटलं किंवा असा अधिकारी म्हटलं की लोक त्यांच्याकडे त्यांच्या शेजारी किंवा त्यांच्या भोवती नेहमी घराळा घालत असतात. तसं त्यांच्या मनोहर जोशींच्या भोवतीसुद्धा घराळा होता. परंतु परमेश्वराच्या काय मनात आलं मला माहिती नाही. एक क्षण असा आला की बाकी सगळे लोक दुसरीकडे गेले आणि मी आणि मनोहर जोशी समोरासमोर असे उभे होतो. आणि मी म्हटलं मला 5 मिनिटाचं माझं काम आहे, 5 मिनिटात मी संपवेन. तर ते म्हणाले असं करूया, समोर वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाखाली मी 2 खुर्च्या मागवतो आणि तुम्ही सांगा. त्यांनी खुर्च्या मागवल्या, मी बसलो. खरोखरीच 5 मिनिटामध्ये माझं काम संपलं. मी म्हटलं माझं काम संपलं आहे, आपण आता उठायला हरकत नाही. म्हणाले मी जितक्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला आहे तितक्या वेळेला तुम्ही त्याचं उत्तर जे दिलं आहे ते आज मला अपेक्षित नाही आहे. पण म्हणून मी तुम्हाला पुन्हा विचारतो, तुम्ही पैसे का नाही मागत? आम्ही द्यायला तयार आहोत. मी म्हटलं ज्या अपेक्षेने तुम्ही प्रश्न विचारता त्याच अपेक्षेने किंवा त्याच्या निमित्ताने मला तेच उत्तर द्यावं लागतं. मी काय करू? आणि त्यानंतर चमत्कार म्हणजे मनोहर जोशी म्हणाले समजा तुम्ही न मागता आम्ही पैसे दिले तर तुम्ही घ्याल की नाही? मी म्हटलं आनंदाने घेऊ. प्रत्येक जो देणगीदार येतो बरं का, तो प्रत्येक देणगीदार आम्हाला त्याने 1 रुपया द्यावो, लाख रुपये द्यावोत, आम्ही आनंदाने स्वीकार करतो बरं का. त्यांना पावती देतो त्याची आणि एक अतिशय उत्तम पत्र देतो त्यांना. तसं आम्ही तुम्हालाही देऊ. आणि त्यांनी खरोखरीच त्याच्यानंतर काही दिवसांनी ते 50 लाख रुपये दिले.